स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांचा आदर्श वारसा अखंडपणे चालू. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले. स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांनी सातारा तालुक्यात समाजकारण आणि सहकाराच्या माध्यमातून अलौकिक अशी क्रांती घडवली आहे. अजिंक्य उद्योग समूहातील अनेक सहकारी संस्थांसह तालुक्यातील असंख्य गावात विविध सहकारी संस्थांचे जाळे निर्माण करून त्यांनी सर्वांना सहकारातून समृद्धीकडे नेण्याचा आदर्शवत प्रयत्न केला. त्यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारसरणीच्या वाटेवरून वाटचाल करत कायम शेतकरी हित जोपासण्याचा त्यांचा वारसा अखंडपणे चालू असा निर्धार स्वर्गीय आमदार श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या 82व्या जयंतीदिनी करण्यात आला. सहकार महर्षी स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी सकाळी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांच्या स्मृतीस्थळावरील पूर्णाकृती पुतळा व स्मृतीस्तंभास अभिवादन करण्यासाठी अवघा जनसागर लोटला. स्वर्गीय भाऊसाहेब महाराजांना विविध मान्यवरांनी विनम्र अभिवादन व पुष्पांजली अर्पण केली. यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती. प्रतापगड संवर्धनात तडजोड सहन केली जाणार नाही. कामांना गती देण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना. महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगड किल्ला येथे सुरू असलेल्या संवर्धन कामांची शनिवारी प्रत्यक्ष पाहणी करताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी किल्ल्याच्या जतनाच्या कामात कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही अशा स्पष्ट सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा प्रतापगड हा महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असल्याने ऐतिहासिक स्वरूप अबाधित ठेवूनच संवर्धनाची कामे व्हावीत अशी शासनाची भूमिका असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. सध्या सुरू असलेली संवर्धन कामे संतगतीने होत असल्याचे निदर्शनास आल्याने कामांना गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच दर्जेदार कामे करणे अत्यावश्यक असून कोणतीही त्रुटी राहता कामा नये असेही स्पष्ट करण्यात आले. किल्ल्याच्या बांधकामाला नियमित पाणी मारले जात नसल्याच्या तक्रारी समोर आल्याने संबंधित ठेकेदाराने टँकरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून काम सुरळीत सुरू ठेवावे असे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही या संवर्धन कामाकडे विशेष लक्ष आहे. प्रतापगडाची ऐतिहासिक ओळख आणि वैभव कायम राखण्यासाठी किल्ल्यावरील झाडे झुडपे हटवून नियोजनबद्ध पद्धतीने संवर्धनाची कामे करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही मंत्री देसाई यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा उपवनसंरक्षक अमोल सातपुते, वाईचे प्रांताधिकारी योगेश खरमाटे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, विजय नायडू यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते. स्वागत सत्कार हसूनच स्वीकारतो ना. कुणी जरी घेतला स्वागत सत्कार तरी आपण हसूनच स्वीकारतो. आणि मान्य जयाभाऊंचं माझं काय वैयक्तिक काय कुठले मतभेद नाहीत. राजकीय विचार किंवा राजकीय भूमिका त्यावेळी प्रत्येकाची वेगळी असते. का तर त्यांचा पक्ष वेगळा आहे, माझा पक्ष वेगळा आहे. पण मान्य जयाभाऊंना मी पर्यटन महोत्सवाचं निमंत्रण दिलं होतं. फक्त एकच झालं, मी स्वतः फोन करायला पाहिजे होता, पण तसा फोन माझ्याकडनं त्या गडबडीत झाला गेला नाही. तिथून पुढे मी काळजी घेईन. कुठलाही माझ्याकडचा असा कार्यक्रम असला तर सगळ्यात पहिला फोन मान्य जयाभाऊंना मी करेन. आणि मला वाटते मी जसा त्यांच्या शब्दाला मान देऊन कार्यक्रमाला गेलो, माझं कर्तव्य पण होतं ते. का तर मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि मान्य मुख्यमंत्री येत आहेत, मान्य केंद्रीय कृषी मंत्री महोदय येतात. पालकमंत्र्यांना प्रोटोकॉल प्रमाणे हजर राहिलं पाहिजे. त्यामुळे सुरुवातीपासून दौरा संपेपर्यंत मी तिथं होतो. पण जयाभाऊंचं मी आभार मानतो की त्यांनी स्वतः मला फोन केला. आणि शेवटी राजकीय विचार वेगळे, राजकीय भूमिका वेगळी आणि मित्रत्वाचे नातं किंवा व्यक्तिगत संबंध वेगळे. त्यामुळे व्यक्तिगत संबंधाची राजकीय सरमिसळ करणं बरोबर नाही. साहेब, नोंदी सापडत नाहीत म्हणून मनोज जरांगे पाटील 30 तारखेपासून आमरण उपोषण करणार आहेत आणि ते समितीवर देखील नाराज आहेत. नाही, मला नेमकं म्हणून मान्य मनोज दादांचं सातारा गॅजेटेरचा त्यांचा सगळ्यात मोठा आग्रह होता. आणि पाठीमागच्या काळामध्ये मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना हा सगळा विषय मान्य चंद्रकांत दादा पाटील आणि आम्ही त्या समितीवरती होतो. आम्ही भरपूर बैठका घेतल्या. जस्टिस शिंदे समिती जी नेमली होती नोंदी शोधण्यासाठी, त्याला मुदतवाढ देखील दिलेली होती. अजून सुद्धा त्या समितीला मुदतवाढ अस्तित्वात आहे. फक्त काय समजा काम स्लो आहे असं जर मान्य मनोज दादांचं म्हणणं असेल तर मुंबईला गेल्यानंतर मान्य विखे पाटील साहेब ह्या समितीचे आता अध्यक्ष आहेत. कुठे आम्हाला मान्य अध्यक्षांशी चर्चा करावी लागेल. अध्यक्षांशी आम्ही बोलू आणि योग्य त्या पद्धतीनं त्याच्यातल्या सुधारणा मान्य अध्यक्ष त्यांच्या विभागाला देतील. पीडित कुटुंबांना न्याय मिळण्यासाठी सक्तीसारखा कठोर कायदा आवश्यक. आमदार रोहित पवार. अत्याचार करून खून झालेल्या भडगाव तालुका जळगाव आणि सासपडे जिल्हा सातारा येथील मुलीच्या पीडित कुटुंबियांनी
राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व आमदार रोहित पवार यांनी या भेटीचे आयोजन केले होते. या भेटीदरम्यान पीडित कुटुंबियांनी आपल्या वेदना आणि न्याय मिळण्यात होत असलेल्या विलंबाबाबतची नाराजी व्यक्त केली. न्यायासाठी मोठा कालावधी लागत असल्याने न्याय मिळेल की नाही अशी निराशेची भावना कुटुंबियांमध्ये निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. यावर पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी संवेदनशीलतेने कुटुंबियांचे म्हणणे ऐकून घेत सातारा आणि जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांना तातडीने आवश्यक त्या सूचना दिल्या. याबाबत बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की या दोन कुटुंबांनी पोलीस महासंचालकांपर्यंत जाऊन आपली व्यथा मांडली म्हणून सर्वच पीडितांना न्याय मिळतो असे नाही. अनेक कुटुंबांना प्रतिकूल परिस्थितीमुळे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचणेही कठीण जाते. त्यामुळे राज्यातील प्रत्येक पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळण्यासाठी कठोर अशा शक्ती कायद्याची आवश्यकता आहे. सरकारने तातडीने असा कायदा लागू करावा ही आमची मागणी कायम राहील. यावेळी माजी आमदार विद्या चव्हाण तसेच फहाद अहमद यावेळी उपस्थित होते. कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास होणार प्रारंभ. राज्यात राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या आणि साताऱ्यासह सांगली जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या रेठरे बुद्रुक तालुका कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा अखेर बिगुल वाजला. सोमवार दिनांक 18 मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. मतदान 21 जून रोजी होणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांनी दिली. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सातारा व सांगली जिल्हा कार्यक्षेत्र असून 47,145 सभासद असून राज्यातील सर्वात मोठा सभासद संख्या असलेला सहकारी साखर कारखाना म्हणून तो ओळखला जातो. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या सहकार पॅनलची सत्ता असून विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अविनाश मोहिते यांच्या पत्नी अर्चना मोहिते यावेळी संस्थापक पॅनलचे नेतृत्व करत आहेत. सद्यस्थितीत कृष्णा कारखान्यात तुरंगी लढतीचे संकेत मिळत असले तरी कारखान्याचे माजी अध्यक्ष इंद्रजित मोहिते नक्की काय भूमिका घेणार यावर कारखान्याची निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी याकडे सातारा सांगली जिल्ह्यातील सभासदांचे तसेच राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. कोरेगावात दारूच्या बाटलीवरून झालेल्या वादात मारहाण, उपचारादरम्यान व्यक्तीचा मृत्यू, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, एकास अटक व पोलीस कोठडी. दारूची बाटली देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला लोखंडी पाईपने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना कोरेगाव शहरातील बाजारपेठ परिसरातील नुकतीच घडली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सुभाष परशुराम बर्गे वय 58 यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 9 मे 2026 रोजी दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास कोरेगाव येथील आझाद चौक ते बाजारपेठ रस्त्यावरील एका देशी दारू दुकानासमोर दारूची बाटली देण्याच्या कारणावरून वाद झाला होता. या वादातून आरोपी रवींद्र यल्लप्पा शिवनगी उर्फ राठोड राहणार कोरेगाव याने पांढऱ्या रंगाच्या पाईपने सुभाष बर्गे यांच्या डोक्यात, छातीवर व पायावर मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या बर्गे यांच्यावर प्रारंभी कोरेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अतुल रमेश जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रवींद्र यल्लाप्पा शिवनगी उर्फ राठोड याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून शनिवारी न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी व पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केनेकर करत आहेत.